संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। प्रीती संगमावर नतमस्तक होत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जपली पवार कुटुंबाची परंपरा। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या अध्यायाची सुरुवात होताना दिसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं। त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली असून सुनेत्रा पवार यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाचा शुभारंभ एका महत्त्वाच्या परंपरेने केला आहे। पवार कुटुंबात जेव्हा जेव्हा कोणताही मोठा राजकीय निर्णय घेतला जातो किंवा पक्षाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण वळण येतं, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होण्याची परंपरा शरद पवार आणि अजित पवार यांनी आजवर जपली आहे। तीच परंपरा पुढे चालवत सुनेत्रा पवार यांनी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करण्यापूर्वी कराड गाठले। यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जातात, त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबाचा राजकीय वारसा हा चव्हाण यांच्याच विचारातून पुढे गेल्याचे पुन्हा एकदा या भेटीतून अधोरेखित झाला आहे। या ऐतिहासिक क्षणी सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, मकरंद पाटील आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती। प्रीती संगमावर आदरांजली वाहिल्यानंतर सुनेत्रा पवारांचा ताफा फलटणकडे रवाना झाला। राजकीय प्रवासासोबतच सुनेत्रा पवार यांनी आपल्यातील संवेदनशीलताही जपली आहे। फलटणमध्ये त्या अजित पवार यांचे अंगरक्षक राहिलेल्या दिवंगत विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। विदीप जाधव हे अजित पवारांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात शहीद झाले होते। वडिलांचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्याची भेट घेऊन सुनेत्रा पवार त्यांना धीर देणार आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा असल्याने राजकीय शिष्टाचार आणि कौटुंबिक जिव्हाळा असा दुहेरी संगम या दौऱ्यात पाहायला मिळत आहे। ये ना भूमे